श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुमचा शुभ जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला ही श्री स्वामी समर्थ महाराजांची अगदी 5 मिनिटाची सेवा आहे. तुम्ही जर ही सेवा नक्की केली तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये त्याचे फायदे होतील किंवा तुमच्या ज्या इच्छा आकांक्षा असतील त्या देखील पूर्ण होतील. आता येणाऱ्या 26 तारखेला म्हणजेच मंगळवारी दत्त जयंती आहे. तर दत्त जयंतीनिमित्त भरपूर साऱ्या अशा आपल्याला सेवा करायच्या आहेत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि आपल्या दत्त महाराजांच्या. पण बऱ्याच महिला अशा आहेत की त्यांना वेळ मिळत नाही किंवा ह्या सेवा त्यांच्या हातनं घडत नाहीत, म्हणून त्यांना ही छोटीशी 5 मिनिटाची सेवा आहे. तुम्ही जर ही सेवा शुद्ध मनाने जर केली ते नक्कीच तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. तर ती सेवा काय करायची आहे तुम्हाला, ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी नक्कीच भरपूर सारे सेवा करा. भरपूर सारे व्हिडिओ मी 2-3 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तुम्ही नक्की माझ्या चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओ बघा. 21 दिवसाची सेवा आहे, 11 दिवसाची देखील सेवा आहे. पण ज्यांना शक्यच होत नाही 21 दिवसाची आणि 11 दिवसाची सेवा करणं, त्यांनी नक्कीच ही किमान 5 मिनिटाची तरी सेवा करा आणि नक्कीच तुमचं जीवन बदलून जाईल किंवा तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या देखील पूर्ण होतील. स्वामी महाराजांचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी देखील राहील, म्हणून ही सेवा तुम्ही करा. स्वामींनी आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण व्हावी म्हणून ही सेवा करू नका, तर किमान स्वामींनी आपल्याला भरपूर काही दिले त्यासाठी तरी ही तुम्ही सेवा करा. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये कधीही कोणतीही अडचण येणार नाही किंवा एखादी अडचण आली तर नक्कीच त्याला म्हणजे योग्य मार्ग नक्कीच स्वामी दाखवतील आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहील. याच्यासाठी तरी ही सेवा करा. तर ही 5 मिनिटाची सेवा आहे पण खूप प्रभावी आहे. स्वामींची आवडतीची सेवा आहे. कोणतीही आपण सेवा करतो ती स्वामींना अत्यंत आवडते, पण स्वामींना सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे शुद्ध अंतकरणाने केलेलीच स्वामी सेवा स्वीकार करतात. त्यासाठी प्रत्येक सेवा आपण करत असताना शुद्ध अंतकरणानेच आपल्याला ती सेवा करायची आहे. मनामध्ये द्वेष किंवा दुसऱ्याविषयी वाईट विचार आणून ही सेवा करायची नाही, तरच त्याचं फळ स्वामी आपल्याला त्या सेवेचं योग्य ते देतात. म्हणून आपल्याला सेवा करताना सद्भावनेने आणि निस्वार्थपणाने आपल्याला ही सेवा करायची आहे. 5 मिनिटाची सेवा आहे पण ती प्रभावी सेवा आहे आणि स्वामींची सगळ्यात आवडतीची सेवा आहे. तुम्ही जर ही सेवा केली तर नक्कीच तुमच्या मनोकामना देखील पूर्ण होतील. आपल्या यातना दूर करण्याच्या असतील किंवा आपल्या मनातल्या इच्छा, आपल्या मनाची घालमेल दूर करायची असेल किंवा मनावर ताबा मिळवण्यासाठी देखील ही सेवा आहे. तर तुम्हाला सेवा काय करायची आहे ते बघूया, कारण स्वामी अशक्यही शक्य करतील जीवनात आपल्या, पण आपण करणं गरजेचं आहे. आपल्या हातातून काय सेवा होती हे देखील महत्त्वाचं आहे. आपण सेवाच करायची नाही आणि स्वामींसमोर आपले घराने मांडत बसायचं असं जर केलं तर स्वामी आपल्याला प्रसन्न होणार नाहीत किंवा आपल्याला योग्य ते मार्ग दाखवणार नाहीत. त्यासाठी आपल्याला सेवा करणं गरजेचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे सेवा करणं. तर आपल्याला काय सेवा करायची आहे ते बघू. रोज न चुकता 6 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत म्हणजेच 21 दिवस ही सेवा करायची आहे. रोज सकाळी लवकर उठून आंघोळ करून देवपूजा करायची आहे आणि स्वामींच्या समोर म्हणजे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरात आहे किंवा असणं गरजेचंच आहे. तर त्या फोटोसमोर स्वामींना अष्टगंध लावायचा आहे, मस्त पुसून घ्यायचा आहे फोटो. तुम्हाला ओल्या कपड्याने मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती म्हणजे देवपूजा करून घ्यायची आहे आणि स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला अष्टगंध लावायचा आहे. स्वामीसमोर एक शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे, एक अगरबत्ती लावायची आहे. प्रसाद म्हणून साखर किंवा तुम्ही एखादं फळ ठेवू शकता. जे काही तुमच्याकडे असेल फळ ते तुम्हाला स्वामींसमोर ठेवायचं आहे आणि 1 ग्लास भरून पाणी ठेवायचं आहे आणि 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. अतिशय प्रभावीशाली हा तारक मंत्र आहे आणि स्वामींचा आवडतीचा मंत्र आहे. तर तुम्हाला 11 वेळेस दररोज 21 दिवस तारक मंत्र म्हणायचं आहे आणि 11 वेळेस तारक मंत्र म्हणून झाला की जे आपण ग्लासामध्ये पाणी ठेवलेलं होतं ते ग्लासातलं पाणी आपण थोडं प्यायचं आहे आणि आपल्या घरातल्या जेवढ्या व्यक्ती आहेत त्यांनाच हे पाणी द्यायचं आहे. बाहेरील व्यक्तीला हे पाणी द्यायचं नाही. ते तीर्थ आहे. आपण जे काही तारक मंत्र म्हणलेलं आहेत 11 वेळेस त्या पाण्याचं तीर्थ तयार झालेलं आहे. त्या शब्दाचा तारक मंत्र म्हणत असताना ज्या काही शब्दाचा आपण उच्चार केला आहे, मंत्राचा उच्चार केलेला आहे
तो त्या पाण्यामध्ये उतरलेला असतो। त्यामुळे ते तीर्थ आपण थोडं प्यायचं आहे आणि आपल्या घरातील व्यक्तींना, मुलांना, सगळ्यांना द्यायचं आहे प्यायलं तीर्थ। हे अतिशय प्रभावी असतं हे तीर्थ। आणि तुम्ही जर 21 दिवस या तारक मंत्राचं रोज 11 वेळा जर पठण केलं तर नक्कीच तुम्हाला फायदे होतील। कारण तारक मंत्राचं एक वाक्य आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी। या वाक्यामध्ये इतकी सकारात्मक सामावलेली आहे की तारक मंत्र बोलताना एक वेगळीच सकारात्मकता निर्माण होते। त्याचबरोबर मनावरचे ओझे देखील कमी होते। आपण कोणतीही अडचण असू दे आपल्या जीवनामध्ये, एखादे काम म्हणजे होत नसेल किंवा काही प्रश्न सुटत नसतील तर नक्कीच तुम्ही मनापासून तारक मंत्राचं पाठ करा। आपल्याला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही, कारण अतिशय प्रभावीशाली आहे हा तारक मंत्र। अतिशय 5 मिनिटाची सेवा आहे। तुम्ही जर नक्कीच 21 दिवस ही सेवा केली, नक्कीच तुम्हाला त्याचे फायदा होईल। तर या प्रकारे ही आजचा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।